नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. ठीक आहे. आजचा जो काही आपण महत्त्वाचा मुद्दा घेतला त्या मुद्द्याचं नाव लगेच लिहून घ्या. सर्व महत्त्वाच्या योजना यावरील महत्त्वाचे प्रश्न. प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो? लक्ष्मी भांडार योजना किंवा भंडार योजना ही योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली योजना आहे? तर प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, पश्चिम बंगाल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर पश्चिम बंगाल या राज्याच्या अंतर्गत कुटुंबातील महिला प्रमुखांना मूलभूत उत्पन्नाचा आधार देण्यासाठी लक्ष्मी भंडार योजना नावाची योजना सुरू करण्यात आली होती. पर्याय क्रमांक डी, पश्चिम बंगाल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. छाता नावाची एक योजना आहे. ही योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे? तर 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, ओडिसा या राज्यामध्ये या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो छाता नावाची योजना सुरू करण्यात आलेली होती. पहा, या ठिकाणी तुम्हाला 100% हे जे काय CHHATA छाता योजना आहे याचा फुल फॉर्म विचारला जाऊ शकेल. फुल फॉर्म लिहून घ्या. कम्युनिटी हार्नेसिंग अँड हार्वेस्टिंग रेन वॉटर आर्टिफिशियली फ्रॉम टेरेस टू ॲक्विफायर. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक तिसरा महत्त्वाचा प्रश्न आहे, ऑलरेडी विचारलेला आहे रेल्वे एक्झामला. लाडली योजना 2.0 ही योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मध्य प्रदेश या राज्याच्या अंतर्गत लाडली योजना 2.0 ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये काय आहे नेमकं? तर या राज्यातील जे काही मुली आहेत बरोबर, यांनी जर या ठिकाणी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला तर त्यांना 25,000 रुपये या ठिकाणी भेटणार आहेत. आणि याच मुलींनी या ठिकाणी वैद्यकीय IIM IITला जर ॲडमिशन घेतलं तर सरकार त्या पर्टिक्युलर शिक्षणाची जी काही पूर्ण फीस असणार आहे ती पूर्ण फीस या ठिकाणी प्रोव्हाइड करणार आहे. ठीक आहे. तर या योजनेचं नाव आहे लाडली योजना 2.0 जी की मध्य प्रदेश राज्य सरकारने सुरू केली आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक चौथा. भाग्यश्री योजना ही योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, कर्नाटक राज्याच्या अंतर्गत भाग्यश्री स्कीम नावाची योजना या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. मी तुम्हाला परत एकदा सांगतो, व्हिडिओ शेवटपर्यंत मन लावून पहा. या ठिकाणी बिलकुल तुम्ही टाइमपास वेस्ट नका करत जाऊ. एखादा तुम्ही व्हिडिओ चालू केला तर वही आणि पेन घेऊन बसत जा आणि तो टॉपिक तो व्हिडिओ पूर्ण झाल्याशिवाय उठायचं नाही. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5वा. पंचवटी योजना नावाची योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे? तर 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, हिमाचल प्रदेश या राज्याची ही योजना आहे. पंचवटी योजना असं त्या योजनेचं नाव आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6वा. मुख्यमंत्री लखपती दीदी ही योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे? तर 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, उत्तराखंड या राज्याच्या अंतर्गत मुख्यमंत्री लखपती दीदी योजना ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. पर्पज काय, याच्या मागचा उद्देश काय आहे? तर राज्यातील महिलांना सक्षम करण्यासाठी या ठिकाणी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7वा. परिवार कल्याण कार्ड योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक बी, उत्तर प्रदेश UP या राज्याच्या अंतर्गत ही योजना सुरू करण्यात आली आहे. परिवार कल्याण कार्ड योजना असं या योजनेचं नाव आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8वा. पुदुमाई पेन योजना ही योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक ए, तमिळनाडू या राज्याच्या अंतर्गत ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9वा महत्त्वाचा प्रश्न आहे. अरुंधती सुवर्ण योजना ही योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे? तर 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, आसाम या राज्यामध्ये ही योजना सुरू करण्यात आली आहे. जे पण फॅमिली किंवा जे पण नवीन वर आणि वधू असतील जे की फायनान्शियली वीक असणार आहेत त्यांना या ठिकाणी सरकारकडून 10 ग्राम सोने भेट देण्यात येणार आहे या योजनेच्या अंतर्गत. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10वा. मुख्यमंत्री शिक्षा पुरस्कार योजना ही योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक सी, ओडिसा या राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो मुख्यमंत्री शिक्षा पुरस्कार योजना सुरू करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11वा. अप्पर भद्रा योजना ही योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक बी, कर्नाटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे, ज्या राज्याच्या अंतर्गत अप्पर भद्रा योजना सुरू करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12वा. हर घर गंगा जल हा प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेला आहे? तर 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, बिहार राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हर घर गंगा जल हा प्रकल्प या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13वा. एक जिल्हा
एक खेळ म्हणजेच इंग्रजीमध्ये म्हणता येईल वन डिस्ट्रिक्ट वन स्पोर्ट, बरोबर, अशा प्रकारची योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे? तर याही ठिकाणी पर्याय क्रमांक बी उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर या राज्याच्या अंतर्गत एक जिल्हा एक खेळ नावाची योजना सुरू करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 14वा, अंडी आणि दूध योजना ही योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक ए केरळ राज्याच्या अंतर्गत, बरोबर, एग्ज अँड मिल्क्स, बरोबर, एग्ज अँड मिल्क नावाची स्कीम या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे अंगणवाडीतील विद्यार्थ्यांसाठी. पुढचा प्रश्न क्रमांक 15वा, हिमकॅड योजना ही योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे? तर प्रश्नातच उत्तर लपलेलं आहे. पर्याय क्रमांक डी हिमाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देणे हे या योजनेचा मागचा मेन उद्देश आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 16वा, कोणते राज्य वन नेशन वन शिधापत्रिका, पहा या ठिकाणी तुम्हाला लक्षात असेल वन नेशन वन रेशन कार्ड, बरोबर, अशा प्रकारची ही योजना आहे ती या ठिकाणी लागू करणारं 36वं राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश बनलेला आहे. तर पर्याय क्रमांक सी आसाम हे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 36वं राज्य बनलेलं आहे वन नेशन वन रेशन कार्ड या ठिकाणी अंमलबजावणी करणाऱ्यामध्ये. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 17वा, जसं की आपण आताच पाहिलं वन नेशन वन रेशन कार्ड, अशाच प्रकारे एक राष्ट्र एक खत योजना म्हणजेच वन नेशन वन फर्टिलायझर स्कीम असं म्हणता येईल, बरोबर, ही कोणी सुरू केलेली आहे? तर पर्याय क्रमांक बी भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी या ठिकाणी एक राष्ट्र एक खत वन नेशन वन फर्टिलायझर स्कीम या ठिकाणी सुरू केली आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 18वा, केंद्राने PMAY ग्रामीणला कोणत्या वर्षापर्यंत मुदतवाढ मंजूर केलेली आहे? तर पर्याय क्रमांक ए अप टू 2024 पर्यंत या ठिकाणी एक्सटेंड केलेली आहे. PMAY म्हणजेच काय, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण, बरोबर, ग्रामीण भागातील ही या ठिकाणी सुरू करण्यात आली होती 2016 मध्ये आणि त्याला या ठिकाणी आता एक्सटेंड करण्यात आलं आहे 2024 पर्यंत. क्लिअर. पुढचा प्रश्न क्रमांक 19वा, कोणत्या राज्याला 100% हर घर जल राज्य म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे? तर पर्याय क्रमांक डी गुजरात राज्याला या ठिकाणी हर घर जल राज्य म्हणून घोषित करण्यात आलं आहे. याच्या अंतर्गत एक मिशनचं नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, जल जीवन मिशन, जे की लॉन्च करण्यात आली होती 15 ऑगस्ट 2019 ला. पुढचा प्रश्न क्रमांक 20वा, वस्त्रोद्योग मंत्रालयाद्वारे PM मित्र योजना कधी सुरू झालेली आहे? तर पर्याय क्रमांक सी 2021 ला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जे काही टेक्सटाईल मिनिस्ट्री आहे यांच्याद्वारे PM मित्र नावाची योजना सुरू झाली आहे. मग मला लगेच कमेंट करून सांगा, हे जे काही टेक्सटाईल मिनिस्ट्री आहे, वस्त्रोद्योग मंत्रालय आहे, याचे जे काही मंत्रीपद आहे ते कोणाकडे आहे? मला एवढंच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 21वा, 2022 साठी जल जीवन मिशनचे लक्ष्य साध्य करणारे एकमेव राज्य कोणते ठरले आहे? तर पर्याय क्रमांक डी तमिळनाडू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पहा या ठिकाणी जल जीवन मिशनचं जे काही एम होते ते अचीव करणारे, बरोबर, CHIEVE, बरोबर, अचीव करणाऱ्यामध्ये एकमेव राज्य कोणतं ठरलं आहे? तर TN तमिळनाडू राज्य या ठिकाणी ठरलेलं आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 22वा, कोणत्या राज्य सरकारने गरिबांसाठी आसरा नावाची योजना सुरू केली आहे? तर पर्याय क्रमांक सी तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी याची या ठिकाणी अनाउन्समेंट केलेली आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 23वा, प्रधानमंत्री जन धन योजना कधी सुरू करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक बी 2014 ला या ठिकाणी पंतप्रधान जन धन योजना या ठिकाणी सुरू करण्यात आलेली होती. हा प्रश्न का महत्त्वाचा आहे? तर दोन गोष्टी लक्षात असू द्या. तर या खात्यांमध्ये एकूण जे काही खाते संख्या आहे ते जवळपास 1.75 लाख कोटींचा टप्पा या ठिकाणी पार केलेला आहे. एकूण बेनिफिशियरीची संख्या, लाभार्थ्यांची संख्या किती आहे? तर 47 कोटीच्या पार झालेली आहे. आणि ही केव्हा लॉन्च करण्यात आली होती योजना? प्रधानमंत्री जनधन योजना 28 ऑगस्ट 2014 ला. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 24वा, केंद्राने इथेनॉल सबसिडी योजना मार्च टिंब पर्यंत वाढवलेली आहे. तर 24 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मार्च 2023 पर्यंत या ठिकाणी युनियन गव्हर्नमेंटने इथेनॉल सबसिडी योजना ही या ठिकाणी एक्सटेंड करलेली आहे किंवा केलेली आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 25वा, PM मोदींनी किती शाळा अपग्रेड करण्यासाठी PM श्री योजना जाहीर केलेली आहे? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक डी 14,500 किती 14,500 या ठिकाणी जे काही स्कूल्स असतील, शाळा असतील त्या अपग्रेड करण्यासाठी PM श्री नावाची योजना जाहीर केलेली आहे. एक्झाम मध्ये 100% हा प्रश्न विचारला जाणार, लिहून घ्या. PM श्रीचा फुल फॉर्म काय आहे? तर लिहून घ्या, प्रधानमंत्री स्कूल्स फॉर रायझिंग इंडिया.
ठीक आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 26वा. कोणत्या राज्याने महिला निधी कर्ज योजना सुरू केली आहे? 26 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, राजस्थान राज्याने या ठिकाणी महिला निधी कर्ज योजना सुरू केली आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 27वा. कोणत्या राज्य सरकारने EWS विद्यार्थ्यांसाठी चिराग नावाची योजना सुरू केली आहे? तर पर्याय क्रमांक बी, हरियाणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. आणि योजनेचं नाव काय आहे? चिराग. आणि चिराग बद्दल तुम्हाला फुल फॉर्म सुद्धा विचारला जाऊ शकेल. तर फुल फॉर्म लिहून घ्या, CM इक्वल एज्युकेशन रिलीफ असिस्टन्स अँड ग्रँट. बरोबर. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 28वा. कोणत्या केंद्रशासित प्रदेश सरकारने ग्राम संरक्षण रक्षक योजना जाहीर केलेली आहे? तर पर्याय क्रमांक ए, जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाने या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ग्राम संरक्षण रक्षक योजना या ठिकाणी जाहीर केलेली आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 29वा. कोणत्या राज्यामध्ये मुख्यमंत्री उदयमान खिलाडी उन्नत योजना सुरू केलेली आहे? तर पर्याय क्रमांक डी, उत्तराखंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर या राज्याच्या अंतर्गत मुख्यमंत्री उदयमान खिलाडी उन्नत योजना या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 30वा. कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री नाश्ता योजना चीफ मिनिस्टर ब्रेकफास्ट स्कीम या ठिकाणी सुरू केलेली आहे? तर पर्याय क्रमांक सी, तमिळनाडू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 31वा. कोणत्या राज्य सरकारने कमवा आणि शिका योजना सुरू केलेली आहे? बरोबर. लर्न अँड अर्न स्कीम असं म्हणता येईल. बरोबर. तर 31 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, त्रिपुरा या राज्य सरकारने कमवा आणि शिका ही योजना सुरू केलेली आहे. पर्पज काय? तर गळती झालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा शाळेत आणणे. बरोबर. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 32वा. कोणत्या राज्य सरकारने ग्रामीण बॅकयार्ड डुक्कर पालन योजना सुरू केलेली आहे? तर 32 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मेघालय हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर मेघालय राज्य सरकारने ग्रामीण बॅकयार्ड डुक्कर पालन योजना सुरू केलेली आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 33वा. कोणत्या राज्याने किंवा केंद्रशासित प्रदेश सरकारने मिशन कुशल कर्मी योजना सुरू केलेली आहे किंवा लॉन्च केलेली आहे? तर पर्याय क्रमांक बी, दिल्ली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पर्पज काय आहे? तर बांधकाम कामगारांच्या कौशल्यांमध्ये सुधारणा करणे हे याच्या मागचं मेन पर्पज आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 34वा. कोणत्या राज्य सरकारने मेडिसेप नावाची योजना सुरू केलेली आहे? तर 34 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, केरळ राज्य सरकारने या ठिकाणी मेडिसेप योजना सुरू केली आहे. आणि ही एक काय आहे? कॅशलेस आरोग्य विमा योजना आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 35वा. कोणते राज्य सरकार फॅमिली डॉक्टर कार्यक्रम सुरू करणार आहे? तर पर्याय क्रमांक डी, आंध्र प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. आणि याच्या मागचा उद्दिष्ट काय आहे? तर ग्रामीण भागामध्ये आरोग्य सेवांमध्ये सुधारणा करणे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 36वा. कोणत्या राज्याने किंवा केंद्रशासित प्रदेशाने उम्मीद मार्केट प्लेस उपक्रम सुरू केलेला आहे? तर पर्याय क्रमांक सी, जम्मू काश्मीर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 37वा. कोणत्या राज्य सरकारने विद्यारथ स्कूल ऑन व्हील्स हा इनिशिएटिव्ह प्रकल्प सुरू केलेला आहे? तर पर्याय क्रमांक बी, आसाम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर आसाम या राज्य सरकारने या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आर्थिकदृष्ट्या कमकुवत मुलांसाठी ही या ठिकाणी योजना किंवा इनिशिएटिव्ह प्रकल्प लॉन्च केलेला आहे, विद्यारथ स्कूल ऑन व्हील्स. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 38वा. कोणत्या राज्य सरकारने काशी यात्रा योजना सुरू केलेली आहे? तर पर्याय क्रमांक ए, कर्नाटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. आणि या योजनेअंतर्गत प्रत्येक यात्रेकरूसाठी 5,000 रुपये सबसिडी सुद्धा या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 39वा. कोणत्या राज्य सरकारने स्वनिर्भर नारी योजना सुरू केलेली आहे? तर पर्याय क्रमांक डी, आसाम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. याच्या मागचा पर्पज काय आहे? तर स्थानिक विणकरांना सक्षम करणे आणि त्यांच्या कुटुंबाला आर्थिक आधार प्रदान करणे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 40वा. कोणत्या राज्य सरकारने मातृशक्ती उदयमिता योजना सुरू केलेली आहे? तर पर्याय क्रमांक सी, हरियाणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. बरोबर. तर या राज्य सरकारने महिला उद्योजकांना पाठिंबा देण्यासाठी, वुमन एंटरप्रेन्युअर्सला या ठिकाणी सपोर्ट करण्यासाठी मातृशक्ती उद्यमिता योजना जाहीर केलेली आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 41वा. मुख्यमंत्री मुक्त गटार कनेक्शन योजना कोठे सुरू करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक डी, नवी दिल्ली. दिल्ली या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 42वा. कोणत्या राज्य सरकारने उद्योग क्रांती योजना सुरू केलेली आहे? तर पर्याय क्रमांक सी, मध्य प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. या राज्याच्या अंतर्गत जे काही MSME
स्टार्टअप्स असतील त्यांना या ठिकाणी सरकार 1 ते 50 लाखापर्यंत या ठिकाणी फंड प्रोव्हाइड करणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 43वा, कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री मितान योजना सुरू केलेली आहे? तर पर्याय क्रमांक बी छत्तीसगड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. आणि या ठिकाणी सार्वजनिक सेवा दारापाशी म्हणजे जे काय पब्लिक गव्हर्नमेंटचे जे काय फॅसिलिटी आहेत ते डोअर स्टेपपर्यंत प्रोव्हाइड करण्यासाठी, जसं की जातीचं प्रमाणपत्र, जन्माचं प्रमाणपत्र, हे या ठिकाणी डोअर स्टेपला प्रोव्हाइड करण्यासाठी मुख्यमंत्री मितान योजना सुरू करण्यात आली आहे छत्तीसगड राज्य सरकारच्या माध्यमातून. पुढचा प्रश्न क्रमांक 44, कोणत्या राज्यामध्ये मुख्यमंत्री चा श्रमिक कल्याण प्रकल्प सुरू केलेला आहे? साधी गोष्ट, याच्यामध्येच त्याचा अर्थ दडलेला आहे. तर पर्याय क्रमांक ए त्रिपुरा या राज्यात मुख्यमंत्र्यांनी चहाच्या बागेतील कामगारांना मदत करणे, जसं की घराबाबतीत, अन्नाबाबतीत, आर्थिक फायनान्शियल असिस्टन्स बाबतीत मदत करणे आणि त्यांचं कल्याण करणे, याच्यासाठी ही चहा श्रमिक कल्याण प्रकल्प योजना सुरू केली आहे त्रिपुरा राज्याने. पुढचा प्रश्न क्रमांक 45वा, सीमावर्ती भागामध्ये हिमप्रहरी योजना कोणते राज्य सरकार राबवणार आहे? तर पर्याय क्रमांक डी उत्तराखंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. आणि याच्या मागचा उद्दिष्ट काय आहे? तर लोकांचे स्थलांतर थांबवणे हा याच्या मागचा एकमेव पर्पज आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 46वा, कोणत्या राज्य सरकारने कौशल्या मातृत्व योजना सुरू केलेली आहे? तर पर्याय क्रमांक सी छत्तीसगड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर या ठिकाणी दुसऱ्या मुलीच्या जन्मावर किंवा दुसऱ्या मुलगीच्या जन्मानंतर महिलेला 5,000 रुपये प्रदान केले जाणार आहेत या कौशल्या मातृत्व योजनेच्या अंतर्गत छत्तीसगड राज्य सरकारकडून. पुढचा प्रश्न क्रमांक 47वा, मुख्यमंत्री मातृशक्ती योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे? तर 47 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. महिलांसाठी पोषण प्रकारची ही एक योजना आहे आणि उद्देश काय आहे? जे काय प्रेग्नंट वुमन्स असतील, गरोदर महिला असतील, त्यांना पौष्टिक आहार प्रोव्हाइड करणे. पुढचा प्रश्न क्रमांक 48वा, कोणत्या राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी किंवा शेतकऱ्यांच्या योजनांसाठी फ्रूट नावाचं सॉफ्टवेअर सुरू केलं आहे? तर याही ठिकाणी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए कर्नाटक राज्य. आणि तुम्हाला जर फ्रूट या सॉफ्टवेअरचं जर फुल फॉर्म विचारलं तर लिहून घ्या, फार्मर रजिस्ट्रेशन अँड युनिफाईड बेनिफिशियरी इन्फॉर्मेशन सिस्टम. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 49वा, जिव्हाळा कर्ज योजना ही योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक डी महाराष्ट्र राज्यामध्ये ही योजना सुरू करण्यात आली आहे. ही एक लोन योजना आहे, लोन स्कीम आहे, कर्ज स्कीम आहे जी कैद्यांसाठी बरोबर सुरू करण्यात आलेली आहे. आणि अशा प्रकारे शेवटचा प्रश्न क्रमांक 50वा जो की तुमच्यासाठी असणार आहे, नारिको नमन योजना कोणत्या भारतीय राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे? महाराष्ट्र, कर्नाटक, हिमाचल प्रदेश की आंध्र प्रदेश? तर ज्या पण विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करून सांगा. या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. क्लिअर? शेवटी जाताना एवढंच बोलेल, व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, जवळच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ जरूर शेअर करा आणि उद्या संध्याकाळी 7:30 वाजता कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ घ्यायचा हे जाताना नक्की कमेंट करा. नवीन असताल, चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायला बिलकुल विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद.